बघ मला माहिती आहे की तू काय फील करतोस. आईला अशा पद्धतीने नव्हतं कळायला पाहिजे. ते पण आपण या सगळ्या गोष्टीला असं घेऊया ना की आपल्या डोक्यावरचं एक खूप मोठं टेन्शन गेलं. हा, इतके दिवस आपण हाच विचार करत होतो ना की आईला कळलं तर काय होईल, तिला कसं वाटेल. कळलंय आता सगळं आईला. ती थोडी रागवली आपल्यावर, पण ठीक आहे ना, आपण समजावू तिला. काही झालं ना तरी आपली आई आहे ती. बारका नाही रागवणार रे. आपण बोलू ना तिच्याशी, पण तू सांभाळ ना स्वतःला. मला माझी काळजी नाही आहे प्रीतम, मला तिची काळजी वाटते. देवा, नक्की काय आहे तुझ्या मनात? त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या दिवशी जे काय बी झालं, त्यात आदित्य सरांची काय बी चूक नव्हती. तरी बी देवी आई त्यांच्यावर नाराज झाले, त्यांच्याशी बोलणं झालंय. पण आदित्य सर देवी आईंवर लई प्रेम करतात. लई मोठी शिक्षा आहे. खरं तर ना, ही शिक्षा मला मिळायला पाहिजे होती. समजे माझी चूक आहे. देवा आता तूच काहीतरी कर. देवी आई आदित्य सरांना लवकर माफ करू दे. सावित्री आत्या. मॅडम, बंगल्यामध्ये कोणी जेवलं नाही. सगळ्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये स्वतःला बंद करून घेतलंय. सावित्री आत्या, हो, एवढं मोठं सत्य समजांना कळलं म्हणल्यावर समजे असं वागणं साहजिकच आहे ना. पण सगळं सत्य कुठे कळलंय सगळ्यांना? म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझं सत्य. मॅडम, अहिल्या मॅडमना सगळं कळलंच होतं ना त्या जाहिरातीच्या शूटिंग बद्दल. मग तुम्ही पण का नाही सांगितलं सगळं? की आदित्य बाबांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ते मंगळसूत्र तुम्ही अजून काढलेलं नाहीये, तुम्ही त्यांना नवरा मानायला लागलात. का नाही सांगितलं?
आदित्य बाबा त्यांच्याशी खोटं बोलले, त्यांच्यापासून गोष्टी लपवल्या. या दुःखात तुमचं सत्य पण पचवलं असतं त्यांनी. मग का नाही सांगितलं खरं खरं सगळं? सावित्री आत्या, अहो हळू बोला ना, असं काय करते, ऐकल कोणीतरी. अहो घरात समजा बिनसले माहित आहे ना तुम्हाला. देवी आई आदित्य सरांचं तोंड सुद्धा बघायला तयार नाही. आणि त्यांना जर का हे सत्य समजलं असतं तर देवी आईनी आदित्य सरांना घरातनं बी बाहेर काढलं असतं. मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाही. समधी माझीच चूक आहे, माझ्यामुळंच झालंय समजा. त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंगच्या लग्नात आदित्य सर बसणार आहेत हे मला माहित असून सुद्धा मी नाही म्हणलं असतं तर बरं झालं असतं. मी नाही म्हणलं असतं ना तर आता हे समजा झालंच नसतं. मी एका आई आणि मुलाची ताठातूट केली. लई मोठं पाप केलं आहे मी. सावित्री आत्या, मी जाते परत गावाला. बहुतेक ना माझी लायकीच नाही इथं राहायची, किर्लोस्कर घरात राहायची. मी जाते परत गावाला. सावित्री आत्या, मला देवानं ना फक्त एक संधी द्यायला पाहिजे.